पूजा हा पौर्वात्य म्हणजे पूर्वेकडचे देश अध्यात्माचा अविभाज्य भाग आहे. तसेच अध्यात्म आणि शास्त्र म्हणजे सायन्स याचा मौलिक संबंध हा पौर्वात्य व्यक्तिमत्वाचा भाग आहे. इतिहास पूर्व काळापासून मनुष्य वस्ती ही पाणवठ्याच्या आजूबाजूलाच फुलली आहे हे आपण शाळेपासूनच शिकत आलो. आज जे क्लायमेट चेंज म्हणून सतत आक्रोश आपण ऐकतो आहोत ना, तो खरं तर फार पूर्वीपासून ह्या ना त्या कारणाने घडत गेलेला आहेच. त्यामुळे भूस्तर, पाण्याखालची पातळी किंवा नदीच्या प्रवाहात किंवा पृथ्वीवरच अनेक बदल घडत गेले. वाढत्या लोकसंख्या आणि शहरीकरणाबरोबरच जमीन आणि पाणी अशा मूलभूत नैसर्गिक घटकांची कमतरता भासू लागली आणि त्यांच्या संवर्धनाचे जागतिक पातळीवर अगदी आज सुद्धा युद्ध पातळीवर प्रयत्न होताना दिसतात. त्यात भारतात आणि भारताबाहेरही धरणे बांधून, पूल बांधून, समुद्र किनाऱ्यावर उत्तमोत्तम बंदरे उभारून पाणी पुरवठ्यात तसेच पुरामुळे होणाऱ्या नुकसानाचे आधीच अनुमान काढून परिस्थिती आटोक्यात ठेवण्यात या CWPRS ने मोठे यश मिळवलेले आहे. फिजिकल मॉडेल म्हणजे प्रत्यक्ष छोटेखानी प्रतिमा उभारून आणि गणिती म्हणजे मॅथमॅटिकल मॉडेलनी अनेक प्रज्ञावंतांनी अथक मेहनतीने आपले जीवन सुखकर केलेले आहे. आपले सर्वांचेच. आफ्रिकन आणि ईस्टर्न एशियन कंट्रीजना म्हणजे मलेशिया, सिंगापूर, बर्मा, नेपाळ अशा कंट्रीजना, अशा देशांना कन्सल्टन्सी सर्व्हिसेस CWPRS ने पुरवलेले आहेत. आता उदाहरण द्यायचं झालं तर अलीकडेच 4 जुलै 2016 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते CWPRSच्या यशामध्ये एक मोठा मानाचा तुरा खोवला गेला. तो म्हणजे अफगाणिस्तानमध्ये सलमा नावाचं धरण त्याचं उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झालं. सर्व्हिस थ्रू रिसर्च आणि मॉडेल सेव्स मिलियन ही कंपनीची ब्रीद वाक्य आहेत. तर हे कसं साध्य झालं याचा अतिशय प्रत्यक्ष जवळून पाहिलेली आपली संध्या गोखले आहे. ती या कामाचा एक भाग म्हणूनच होती महत्वाचा. तर याचा सगळा आराखडा संध्या आपल्याला आता सांगणार आहे. संध्या, तुझ्या इंजिनिअरिंग नंतर तू जॉईन झाल्यानंतर इथे काय पदावर जॉईन झालीस आणि काय पदावरून निवृत्त झालीस आणि त्याच्यामध्ये तुझा काय कार्यक्षेत्र होतं, तुझ्या डोळ्याखालून कुठली प्रगती झाली, काय काय घडत गेलं, हे जरा सांगशील का? आता सगळं तूच सांगायचंय. हो, नक्कीच. सर्व मैत्रिणींचं मनापासून स्वागत. आणि मी इंजिनियर झाल्यानंतर रिसर्च असिस्टंट म्हणून मी CWPRS मध्ये लागले. आणि माझं कार्यक्षेत्र कसं की इलेक्ट्रॉनिक्स असल्यामुळे आमचं अलाइड किंवा त्यांना मदत म्हणजे जे कोस्टल इंजिनियर्स आहेत तर ते जे काही मॉडेल्स बनवतात त्यांना डेटा ॲक्विजिशन करणे, नंतर सॉफ्टवेअर डेव्हलप करणे. आणि मी कोस्टल इंजिनिअरिंग मध्ये पण होते, त्याच्यामुळे समुद्रातलं डेटा कलेक्शन, या गोष्टीमध्ये आणि मॉडेल्स जी आहेत CWPRS मधले त्याच्यामध्ये डेटा ॲक्विजिशन करणे. आता डेटा कुठल्या कुठल्या स्वरूपात लागतो की तुम्हाला वॉटर लेवल लागते, करंट्स लागतात, टेम्परेचर लागतं, वेव्ह हाईट लागते, टाईड्स असतात. तर या सगळ्याचा डेटा कलेक्ट करणे आणि तो त्या साईटला आपण तिथले जे प्रोजेक्ट लोक आहेत त्यांना देणे. आणि त्याच्यानंतर मग ते त्याच्यावरती संशोधन करून कन्क्लुजन काढून फायनल जी साईट असते आपली, तर हे सगळं मॉडेलवरती अनेक प्रकल्पांचा अभ्यास करून त्यावर ऍडवाइस देतो. सुमारे 6000 उपयुक्त संशोधन प्रकल्प पूर्ण करून संशोधनाच्या माध्यमातून अविरत सेवा पुरवणारी ही एकमेव संस्था आहे. आणि मॉडेल सेव्स मिलियन याच्यामुळे मॉडेल्स, छोटी छोटी मॉडेल्स तयार केली जातात. वाहत्या पाण्यावरती संशोधन करणे, नदी, समुद्र किनारे, जलीय संरचना यावर संशोधन केलं जातं. आणि याच्यामध्ये आमच्या ऑफिसमध्ये किती विभाग आहेत ते मी आपल्या व्हॉट्सअपवरती ऑलरेडी दिलेलं होतं, त्याच्यामुळे ते मी काही सांगत नाही. आणि अनेक बंदरं विकसित झाली,
अनेक नद्यांचे अभ्यास पूर्ण केले. त्यातील निवडक फोटोज मी तुम्हाला दाखवणार आहेच. या कामासाठी इन्स्ट्रुमेंटेशन आणि कोस्टल इंजिनिअरिंग रिसर्च सेंटर या 2 डिव्हिजन अस्तित्वात आल्या आणि त्याच्यात मी काम केलं. आता तुम्हाला मी एक थोडस अगदी 1938 साली च्या काळात घेऊन जाते, ज्या वेळेला दुसरं महायुद्ध चालू होतं आणि त्यावेळेला जे एक काम झालं त्याच्यामध्ये डॉक्टर जोगळेकर होते आणि इंग्लिश म्हणून मेधाचे आजोबा आणि इंग्लिश म्हणून आमचे डायरेक्टर CWPRS चे होते. तर त्यांनी ते तुम्हाला मी ते मॉडेल दाखवते त्यावेळेचं आणि म्हणजे त्या 1938 सालचा फोटो पण जपून ठेवलेला आहे आमच्या इथे. तर ते जे मॉडेल आहे ते रूपनारायण नदी म्हणून कलकत्त्याच्या जवळ आहे आणि त्या नदीचे किनारे वाहून जात होते. तर ते वाहून गेल्यामुळे नदीचं पाणी रेल्वे ट्रॅकवर येणार होतं आणि तेव्हा दुसरं महायुद्ध असल्यामुळे रेल्वे ट्रॅकवरून सैनिकांसाठी ॲम्युनेशन आणि फूड आणि इतर अनेक गोष्टी जाणं अत्यंत आवश्यक होतं. तर तेव्हा तो प्रॉब्लेम CWPRS ला रिफर झाला आणि त्याला सोल्युशन दिलं म्हणजे नदीमध्ये तर 1100 फूट असा एक स्पर बांधला. स्पर म्हणजे काय? ते नदीमध्ये कन्स्ट्रक्शन करतात की ज्याच्यामुळे नदीच्या किनाऱ्यांची धूप थांबते आणि ते जे त्यांनी मॉडेल CWPRS मध्ये तयार केलं आणि त्याचं सोल्युशन त्यांनी जेव्हा दिलं त्या रूपनारायण नदीच्या लोकांना तेव्हा ते त्यांनी तिथे नदीमध्ये ऍक्च्युअली ते इम्प्लिमेंट केलं आणि ते ती धूप थांबली आणि अतिशय त्यांना म्हणजे फार त्यांना समाधान झालं. तर त्याच्याबद्दल त्यांनी CWPRS ला दरवर्षी 25,000 रुपये बक्षीस दिलं. म्हणजे ते बक्षीस 1938 सालापासून ते आज तागायत CWPRS ला त्यांनी दिलेलं आहे. तर मी तुम्हाला ते मॉडेल दाखवते. आणखी दुसरं एक म्हणजे 2016 साली मोदींनी अफगाणिस्तानातलं सलमा डॅम की जे आमच्या इथे मॉडेल त्याचं बनवलं आणि त्याच्यावरून त्या अफगाणिस्तानामध्ये डॅम बांधलं गेलं सलमा नदीवर. नंतर त्याला आता मैत्री डॅम असं नाव दिलेलं आहे. तर मी आता तुम्हाला ते दाखवते की दोन्ही मॉडेल्स. हे जे आहे हे रूपनारायण नदीचं मॉडेल CWPRS मध्ये बनवलं होतं, ज्याच्यामुळे रेल्वे बोर्डाने CWPRS ला तहयात म्हणजे बक्षीस दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे अगदी म्हणजे एक मानाचा तुरा असं म्हणता येईल CWPRS चं. तसे अनेक प्रकल्प के सलमा डॅम म्हणून प्रसिद्ध होतं. तर ते CWPRS मध्ये हे डिझाईन झालं. त्याच्यामुळे हे दोन गोष्टी खूप अभिमानास्पद CWPRSच्या दृष्टीने आहेत. तर म्हणून मी हे मुद्दाम पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं आणि याच्यानंतर मी तुम्हाला साधारणपणे थोडस एक कल्पना देते की मॉडेल म्हणजे काय असतं आणि ते CWPRS मध्ये कशी तयार केली जातात. तर हे तुम्हाला मी थोडक्यात दाखवते. हे जे आहे ते सरदार सरोवर डॅम आपल्याला माहिती आहे नर्मदेवरचं जे डॅम आहे आणि एक यमुना नदीचं मॉडेल. तर तुम्हाला मी हे प्रेझेंट करते. संध्या फक्त इथे चित्र नाही दिसत आहे, फोटो नाही दिसत आहे. सरदार सरोवर मॉडेल CWPRS मधनं केलेलं आणि नंतर तुम्हाला हे मॉडेलवरनं जे स्टडीज केले ते ऍक्च्युअली नर्मदेवरती इम्प्लिमेंट केले गेले आणि तो डॅम जो आपल्याला माहिती सरदार सरोवर किंवा हे तुम्हाला दिसेल.
पण हे डॅम बांधण्याच्या अगोदर त्याचे स्टडीज करणं आवश्यक असतं, म्हणजे मॉडेल बनवणं, आणि त्याच्यामुळे मग बरेचसे पैसे सेव्ह होतात. कारण म्हणजे डॅम बांधायचा असेल तर अनेक कोटी लागतात. आणि आता हे यमुना नदीचं जे यमुना दिल्ली हे मॉडेल CWPRS मध्ये आहे, आणि ह्याच्यावरचे काही स्टडीज करून तिथले काही ब्रिजेस किंवा रिव्हर ट्रेनिंग असं स्टडी झाले पहिले CWPRS मध्ये केले गेले, आणि त्याच्यानंतर मग ते इम्प्लिमेंट केले गेले. तर हे थोडंसं मी तुम्हाला आयडिया येण्यासाठी की ऍक्च्युअली मॉडेल म्हणजे काय, हे असं पर्स्पेक्सचं लाकडाचं मॉडेल CWPRS मध्ये केलं जातं, आणि पाणी ज्याप्रमाणे प्रवाह तिथे असेल ऍक्च्युअल साईटवरती त्याप्रमाणे तो प्रवाह सोडला जातो, आणि स्टडीज केले जातात, आणि मग त्याच्यानंतर आपलं हे मॉडेल केलं जातं. संध्या, एक प्रश्न विचारू का? हो, विचार ना. मॉडेलमध्ये एक बारीकशी जरी चूक राहिली किंवा अनफोरसीन गोष्ट घडली, हा, तर मग केलेलं मॉडेल किंवा केलेला खर्च वाया जाण्याचे चान्सेस नाही असतात. नाही तर नाही मग आपण हे घडलंय का? नाही, परत मॉडेल बनवतो ना आपण मॉडेल बनवतो, साईटला पाठवतो, त्याच्यानंतर त्यांचेही काही सजेशन्स येतात, मग परत मॉडेल आपण, म्हणून तर तो खर्च खूप कमी असतो ना. कमी ऍक्च्युअली असतो. तुम्ही धरण बांधल्यानंतर जर त्यात चूक राहिली तर ते हा. अशक्य आहे रिपेअर करणं, किंवा अतिशय अनेक कोटी खर्च होतात. म्हणजे खर्च. धरणाची उंची जर तुम्हाला 1 इंच वाढवायची असेल फक्त, तरी अनेक कोटी लागतात. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही आधीच ते जर ठरवलं की बाबा नदीचा प्रवाह किती आहे, किती पाणी साठणार आहे कॅचमेंट एरियामध्ये, हे सगळं या छोट्याशा मॉडेलवरती आपण करतो, आणि बरोबर. त्याच्यामुळे मॉडेल सेव्ह मिलियन हा जो आमचा लोगो आहे, तर हा. तो त्याच्यावरनं तुम्हाला मी पण तुम्हाला असा काही अनुभव आला का पूर्वी की हो, येतं ना, आपण चेंज झाली, करतो. नाही नाही, नाही चूक लगेच झाली आणि मग खर्च नंतर नाही वाढला? नाही नाही नाही, नाही. असं नाही झालं कधी. नाही नाही, असं कधीच नाही झालं. आता तुम्हाला मी एक म्हणजे आता मी नदीचं दाखवलं, तसं मी तुम्हाला कोस्टचं दाखवते. कोस्टल स्ट्रक्चर्स कशी असतात, आणि त्याच्यामध्ये आता हे कोस्टल स्ट्रक्चर्स तुम्हाला मी दाखवते. आता ही जी स्ट्रक्चर्स आहेत, तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल इथे की समुद्रातला हा मोठाच्या मोठा एक ब्रिज सारखा गोष्ट आहे, पण हे बांधण्याच्या अगोदर तुम्हाला CWPRS मध्ये एक RSW जे रॅन्डम सी वेव्ह जनरेटर म्हणून जनरेटर सिस्टीम आहे, त्याच्यावर मी काम केलंय. तर हे अगदी छोट्या 1 to 100 स्केलमध्ये हे त्या प्लूम मध्ये केलं जातं, त्याला प्लूम म्हणतात. त्याच्यावरती लाटा जनरेट केल्या जातात, ऍक्च्युली त्या समुद्रात जशा असतील तशा. नंतर मग काय त्याच्यात डॅमेज होतोय, किंवा याची लांबी किती वाढवायची किंवा लांबी कमी करायची, नंतर डायरेक्शन काय ठेवायची, हे सगळे स्टडीज आधी आपल्या मॉडेलवर होतात, आणि त्याच्यानंतर मग आपण आता हा मरीन ड्राईव्ह किंवा ह्याच्यावरचा तो ब्रेकवॉटर तुम्ही बघितला असेल कदाचित पूर्वी, म्हणजे तर हा ब्रेकवॉटर जो आहे, हे जे सगळे आहेत ज्याच्यामुळे लाटा नी होणारी जी हानी असते ती थांबवली जाते, त्याला ब्रेकवॉटर असंच नाव आहे. आणि हे जे मोठे जे दगडासारखं दिसतंय, तर त्याला डोलस म्हणतात, आणि ते डोलस जवळजवळ माणसाच्या उंची एवढे असतात समुद्रातले. पण आपण मॉडेलमध्ये करतो ते 5-6 इंचाचे असतात, आणि ते डोलस किती टाकायचे, त्याची उंची किती ठेवायची, त्याची लांबी किती ठेवायची, कारण हे ब्रेकवॉटर जेव्हा समुद्रात बांधले जातात तेव्हा त्याला प्रचंड खर्च असतो. त्याच्यामुळे आधी ते सगळे स्टडीज केले जातात, आणि मग हे ब्रेकवॉटर बांधले जातात, ज्याच्यामुळे जहाजांना संरक्षण मिळतं, जहाजं तुमच्या याच्यापर्यंत किनाऱ्यापर्यंत येऊ शकतात. तर हे आमच्याकडे ATG, दिसतात समुद्रात. हा म्हणजे हे आता ATG म्हणजे आता समुद्रामध्ये लाटा पण असतात. तर बॉम्बे मॉडेल आपल्याकडे जे आहे, तर हे इथे ATG म्हणजे ऑटोमॅटिक टाईड जनरेशन सिस्टीम तयार केली, आणि इथे लाटा आम्ही तयार करतो. लाटांमुळे जे काय प्रॉब्लेम येतात किंवा हे मॉडेल आहे.
तर त्याच्यावरती ते बघितलं जातं कुठे काही हे होतंय का, प्रॉब्लेम येतोय का, काय चेंजेस करायला हवे. त्याप्रमाणे साईटवरचे लोक पण येतात आमच्या इथे, ते सगळे बघतात गोष्टी. आणि त्याच्यानंतर मग ही आता RSW ची फ्लूम आहे. तर ही जरा थोडी याच्यामध्ये आपण तुम्हाला लांब वेव्हबोर्ड आहे, त्या वेव्हबोर्डमुळे लाटा तयार होतात. आणि ऍक्च्युअली आपलं त्या लाटांमुळे किती, आता हे अशा टाईपचे ब्रेकवॉटर CWPRS मध्ये बांधले जातात. हे छोटे छोटे आहेत डोलस. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर काय परिणाम होतो ते बघितलं जातं. नंतर फिशरी हार्बर हे पण एक खूप हार्बर्सला महत्वाची गोष्ट असते की फिशिंग त्यांना करता यायला पाहिजे. तर त्यांना काहीतरी संरक्षण वॉल किंवा असं सेफ्टी वॉल हवे असतात. तर त्या CWPRS मध्ये त्याचं आधी डिझाईन केलं जातं, त्याच्यावरती टेस्टिंग होतं. आता तुम्हाला इथे स्प्लॅश दिसतोय मरीन ड्राईव्हरचा. हे स्प्लॅश अवॉइड करण्यासाठी हे ब्रेकवॉटर आपण इथे टेस्ट करतो. हे बघा इथे दिसत असेल, टेस्ट करतो. आणि मग त्यांना सजेशन देतो. मग ते कन्स्ट्रक्ट करतात ते डोलस, ते टाकतात त्याप्रमाणे आणि मग त्यांना रिझल्ट मिळतात. तर असं हे आता जे मॉडेल आहे हे ऍक्च्युअली समुद्रातलं मॉडेल CWPRS मध्ये तयार केलंय. आणि जिथे जसं समुद्रामध्ये कन्स्ट्रक्शन असतात तशाच इथे 1 to 100 स्केलला केल्या जातात. त्याच्यावरती टेस्टिंग होतं, डेटा ॲक्विजिशन होतं, ते रिझल्ट साईटला पाठवले जातात. आणि मग त्यांना ते जर योग्य वाटले तर ते ऍक्च्युअली इम्प्लिमेंट करतात. तर असं हे कोस्टल स्ट्रक्चर कोस्टल इंजिनिअरिंगसाठी हे गोष्टी लागतात. आता तुम्हाला मी वेगळे वेगळे अनेक प्रोजेक्ट CWPRS मध्ये केले गेले, तर त्याची मी एक थोडीशी तुम्हाला झलक दाखवते. तुम्हाला अंदाज येईल की साधारणपणे किती वेगळ्या वेगळ्या डॅम्स आहेत, वेगळ्या वेगळ्या नद्या आहेत. आणि त्या नद्यांची नावं कदाचित ऐकली पण नसतील. तर आता मी हे दाखवलं तुम्हाला, आता रूपनारायण नदीचं 1938 साली जे काम झालेलं आहे ते. त्याच्यानंतर हे जे आहे हे पण रूपनारायण नदीचंच आहे. ऍक्च्युअली हे जे मॉडेल तयार केलं CWPRS मध्ये, इथे कुठेतरी त्यांनी इथे, आता मला नीट करणे जुनं आहे खूप पिक्चर, याच्यामध्ये दोन्ही नद्यांच्या किनाऱ्यापासून एक असं 1100 फूट कन्स्ट्रक्शन केली. आणि त्याच्यामुळे ती रेल्वे लाईन वाचली पाणी येण्यापासून. त्याच्यामुळे आता हे तुम्हाला मी आता दाखवलं कोस्टल स्ट्रक्चर्स. आणि इथे तुम्हाला कन्स्ट्रक्शन क्रेन पण दिसत असेल, कारण हे डोलस उचलायला जवळजवळ 1-1 टनाचे ते डोलस असतात, 6-6, 7-7 फूट उंच. त्याच्यामुळे त्यालाही तिथे क्रेन आहे. म्हणजे ऍक्च्युअली कसं काम चाललंय ते तुम्हाला इथे कळतं. त्याच्यानंतर तुम्हाला मी हा एक जो मॉडेल्स कशी आहेत आणि ऍक्च्युअली हिमालयातली साईट कशी आहे ह्याचं थोडंसं एक इथे ऍक्च्युअली हे मॉडेल्स आपल्या इथे CWPRS मध्ये कसं केलं, हे वरचं पण मॉडेल आहे. आणि ऍक्च्युअली साईटमध्ये ते इम्प्लिमेंट केलं. तर काहीच्या साईटचे फोटो आहेत माझ्याकडे, काही नाहीत. म्हणजे तर तुम्हाला जर हॅलो, तुम्हाला आवाज येतोय? आवाज आता येतोय? येतोय, आता येतोय. पण खूप होता मगाशी प्रेझेंटेशन आवाज कुठे आहे का? प्रेझेंटेशन दिसतंय ना? नाही नाही दिसलं? नाही, आता नाही दिसत आहे. फार नाही, मोठा आता मी होता. काय ठीक बरं, आहे, आता मग परत आता सुरू करू का? हा, पुढचा परत स्थान हा स्टार्ट करते. मी तुम्हाला मी वेगळे वेगळे परत घेता येईल. एनिवेज 9 वाजलेत आता. हा, म्हणजे काय म्हणायचं, भूतान मधली किंवा नेपाळ मधली किंवा त्रिशूळी असं बरीच पिक्चर्स आहेत माझ्याकडे. म्हणजे त्यातली मी फक्त निवडकच घेतली होती. सिंगापूर मॉडेल किंवा आपण जे बाहेर कोसी नदी, हे आपण सगळं ऐकतो. आणि त्या कोसी नदीमुळे खूप नुकसान होतं.
तिला खूप पूर येतो. तर म्हणजे कोसीला बिहारचे अश्रू असंच म्हणतात. तर हो. ती नदी नेपाळमधून येते. तर त्याच्यावर जो ब्रिज आहे त्यातला अर्धाच भारतात आहे, अर्धा नेपाळमध्ये. आणि त्या रिव्हरला ट्रेन करण्यासाठी की तिने जास्ती पुरामुळे नुकसान होऊ नये, तर आमच्याकडे ते कोसी मॉडेल पण आहे. तर हिमालयन रिव्हर्सची बरीच मॉडेल आहेत. नंतर जम्मू काश्मीर मधलं एक ह्याचं डॅम आहे, सलाल डॅम. त्याचं पण माझ्याकडे काही फोटो आहेत. पण आता जर ते दिसत नसेल ना, तर मग मी तुम्हाला एकदा परत ट्राय करू का? म्हणजे का तुम्हाला मी असं करते, एक प्रेझेंटेशन दाखवते CWPRS वरचं, आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यात काय कशी मॉडेल्स आहेत किंवा काय असं तुम्हाला दिसेल. आणि काही जर दिसलं नाही ना, तर मला जरा मेसेज करशील का? मला व्हॉट्सअपवर कर मेसेज. मी टेक्स्ट मेसेज पाठवीन तुला नाही, याच्यावर. मला व्हॉट्सअपवर पाठव, कारण याच्यावरती ना मला दिसत नाहीये बाकी काही. बरं, नाही, ठीक. अनुराधा तू बोलूनच सांग ना. तू फक्त माईक ऑन ठेव आणि तू माईक बोलून ऑन ठेव ना. कोण करत होते थांब थांब संध्या थांब म्हणून, नाही, पण पण नाही, काय झालं, माझ्या समोर स्क्रीन होता ना, त्यामुळे त्याच्यामुळे तुझं लक्ष हा मला ते दिसलंच नाही तुझं काहीच. मी हम्म. परत एकदा ऑन करते. हे CWPRS मध्ये काय काम होतं, त्याचे सर्व्हिस थ्रू रिसर्च म्हणून एक हे आहे, डॉक्युमेंटरी छोटीशी केलेली आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की CWPRS मध्ये कशा प्रकारचं काम चालतं. Water is an ideal example of perfect bonding between science and spirituality. Civilizations have always grown with the pace of how well the water resources were harnessed to meet the demands of water and power, and the challenges in this area are dealt with an expertise in Central Water and Power Research Station. The progressive thinking and sparkling scientific minds sowed the seeds for Special Irrigation District under Bombay Presidency in Deccan at Hadapsar, Pune in 1916. It owes much to the enlightenment and inspiring leadership like Sir C.C. Inglis, K.K. Framji, and their Indian successors. The institute was renamed in 1951, spread over 490 acres of land at picturesque site of Khadagwasla, surrounded by Sahyadri Hills. Just like a river acquires depth over time and contributes its surroundings lush and productive, CWPRS has grown from strength to strength over 100 years of its journey, acquiring stature of world-class institute. Visit of many distinguished dignitaries like Prime Minister of USSR, Mr. Nikita Khrushchev, first Vice President of India, Dr. S. Radhakrishnan, former Prime Ministers of India, Pandit Jawaharlal Nehru, Sri Lal Bahadur Shastri, and Srimati Indira Gandhi, is the testimony for the outstanding performance of the research station. Today, CWPRS is like a jewel in the crown of Ministry of Water Resources, River Development and Ganga Rejuvenation, dealing with 7 major areas of research: river and reservoir system modeling, river engineering, reservoir and appurtenant structures, foundation and structures, applied earth sciences, coastal and offshore engineering, and instrumentation, calibration, and testing services. CWPRS undertakes research in the areas of hydrology, hydrometeorology, and applied statistics for determining maximum flood estimation, subsurface flow, flood routing studies, runoffs, and infiltration for planning and management of water resources. Water quality analysis and mathematical modeling of rivers and reservoirs contribute to predict futuristic scenarios regarding water pollution and ultimately helps in providing solutions for sustainable management of water bodies. Yamuna River model at CWPRS has served as a template for attaining gainful insights into hydraulic structures like bridges, barrages, and the flow they create. Kosi River passes through most fragile areas of Himalaya and brings
brings large quantity of sediments along with water, leading to its frequent change in course. To drain the river and to moderate the floods, embankments have been constructed along the length of the river. Spur studies for bank protection are other areas of research. CWPRS has carried out studies for optimization and layout of spillway, turning the design parameters of spillway energy dissipators and power intake for various national and international projects. The CWPRS scientists are dealing tirelessly with the challenges posed by sedimentation. Assessment of structural safety of water conducting systems by in situ stress measurements are important areas of research. Studies are undertaken for soil and rock properties, stability analysis of earthen and rockfill dams, hill slopes, and marine structures like breakwater and their foundation for various projects. Research station also takes up studies in the field of geophysics, tracer hydrology, hydrogeology, and earthquake. Micro-earthquake surveillance studies for dams by installing seismographs at dam sites to get the magnitude and location of earthquake are a part of seismological studies at CWPRS. Controlled blast studies are taken up to assess the safety of the surrounding structures. CWPRS offers services of expert solutions providing hydraulic structures like breakwaters, seawalls, jetties, and berths required for the facilities. Multipurpose wave basin hangar facility has been developed in the research station for such studies. Physical model studies for almost all major ports of India like Mumbai Port, Chennai Port, Kandla Port, and New Mangalore Port, etc. are done in combination with mathematical modeling studies to get optimum and most viable solutions to the coastal problems. Wave flume studies are conducted mainly for stability of the coastal structures. Instrumentation, calibration, and testing plays an important role in data acquisition and physical models. Dam instrumentation and RSWG system are the most modernized facilities available with CWPRS today. Remote Sensing Application Center looks into coastal erosion and riverbank line detection. Testing and calibration of pumps is another major area of interest. Canal Automation Facility at CWPRS has 180-meter long model canal which is remotely controlled and monitored. All the gates and the models are automated. The river flow measurements are done with current meters. Institute is fully equipped with current meter calibration system. Internationally, CWPRS has spread its wings far and wide. Baisargudang Power Station in Malaysia, Port of Singapore, Spillway in Burma, Trishul in Nepal. Most recently, Salma Dam in Afghanistan, inaugurated by Honorable Prime Minister of India, Shri Narendra Modi, on 4th July 2016, has added another feather in the cap of CWPRS. Really, a very proud moment in the centenary year. All this has been possible due to ceaseless, tireless, and incredible efforts of a core team of dedicated scientists, technical and other supporting staff of CWPRS, committed to the noble cause of nation building with a firm mission, service through research. हे आलं व्यवस्थित? सुषमा, आलं का? व्यवस्थित ऐकू आलं? दिसलं? दिसलं. व्यवस्थित ऐकू आलं, छान आलं ऐकू, सगळं हा. छान दिसलं. दिसलं ना? हा. हो. तेच म्हटलं की आणखीन एक म्हणजे तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर 2016 साली जेव्हा या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाली तेव्हा दूरदर्शननी DD सह्याद्रीनी एक फार सुंदर डॉक्युमेंटरी केलेली आहे. तर तुम्हाला जर वेळ असेल तर मग मी ती दाखवीन आणि नाहीतर मग तुम्हाला मी CWPRS जे आतला भाग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी तो तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही कसं दाखव, मला फार आवडेल पाहायला. दाखव, खरंच जरूर दाखव असं मला म्हणजे वाटतं.
ती डॉक्युमेंटरी जवळजवळ एक 20 ते 20 मिनिटाची आहे. तर तुम्हाला म्हणजे खूप इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये छान आहे आणि देशाने म्हणजे संस्थेला गौरव केला तर त्या दृष्टीने त्यांनी ती तयार केली. ती दूरदर्शनवर दाखवली होती 2016 साली. तर तुम्हाला जर वाटत असेल तर मी दाखवते आणि नाहीतर मग मी CWPRSचं तुम्हाला एक टूर घडवून आणते निसर्गरम्य अशी. तर काही म्हणजे तुम्हाला जसं तुम्ही म्हणाल तसं. हा. तुम्हाला वेळ असेल तसं. मला वेळ आहे, पण बाकीच्यांना तू विचार, म्हणजे मला आवडेल बघायला. हां, मग मी काय करते डॉक्युमेंटरी दाखवते ओके. CWPRSची. तर तुम्हाला नक्कीच म्हणजे मजा येईल. म्हणजे असं एक वेगळंच काय म्हणायचं फील्ड आहे आणि ते आपण म्हणजे बघितलेलं नसतं. इतक्या प्रकारचे डॅम्स आणि मांगडेचू डॅम आणि नाथपा जॅगरी डॅम ही नावं आपल्याला माहितीही नसतात. तर त्या दृष्टीने तुम्हाला मी The idea of worshipping nature in all its forms has been the bedrock of Indian spiritual teachings since time immemorial. It is also part of the Oriental calendar that spirituality and science have a deep-rooted relationship. It is this bonding that gives it a hue distinguishing it from any other civilization across the globe. The need to harness water resources was never lost upon the community. The coming together of progressive thinking and some of the most sparkling scientific minds became the seed for the Central Water Power Research Station, CWPRS, in Hadapsar, Pune, in 1960. It owes much to the enlightened and inspiring leadership given by men of international standing like Sir Claude Inglis, K.K. Framji, D.B. Toglikar, and their successors. The institution was taken over by the central government in 1936. The post-independence growth of the institute is truly remarkable. The CWPRS today, situated at picturesque Khadakwasla, 18 kilometers southwest of Pune city, is spread over 490 acres of land. It is also propped up by a reservoir, Khadakwasla Dam. To those gifted with a scientific temperament, the pathway to realizing a personal yet universal milestone is by service through research. The CWPRS of today is the central agency catering to research and development needs in water and energy resources development and waterborne transport. It is also a jewel in the crown of the Ministry of Water Resources, River Development and Ganga Rejuvenation. केंद्रीय जल एवं विद्युत अनुसंधान शाखा की 100 वर्ष पूरे हुए। जब भी हमें विकास में कोई नया आयाम लाना होता है। Within India, the CWPRS has taken the realm of managing water resources to a surpassing level. After effect of meteorological processes such as rainfall and evaporation. The great Indian Himalayan rivers like the Koshi and the Yamuna provide water to riparian areas
but often cause heavy floods and erosion, calling for disaster management. It is the CWPRS, with its meticulous model studies, that helps design bank protection works to tackle the menace of erosion. The CWPRS is situated at the foot of the Khadagwasla Dam. 160 cusecs of water needed to run the physical models is taken from the Mutha Canal. This arrangement has been designed by scientists of the CWPRS team. The river Kosi drains the geologically most fragile area of Himalaya near Mount Everest and Kanchenjunga. It brings in large quantity of sediment along with water, leading to its frequent change in course. The river has moved laterally by about 120 km in 230 years. To drain this river and to moderate the floods, embankments have been constructed along the length of the river. This work, along with construction of a barrage at Hanuman Nagar, was taken up in the year 1957 and was completed in 1963. The various studies required for the construction of barrage, embankments, and its protection in the form of batteries of spurs that you are looking at here was conducted on this model here. One of India's great rivers is the Yamuna. Constructed in 1956, the Yamuna River model at the CWPRS has served as a template for attaining gainful insights into hydraulic structures like bridges and barrages and the flow they create. Here is a model explained by a CWPRS scientist. We conduct alignment studies, location studies, and the waterway and efflux due to these bridges, and flood protection, if they are necessary, we conduct on this model. We are standing on the deck of the Seneja Bridge under construction. When Delhi government decided to make it an iconic bridge, we started planning in 2004. Apart from the many mandatory clearances, one of them crucial was clearance from Yamuna Standing Committee. To get the clearance from Yamuna Standing Committee, we required hydraulic clearance of this bridge, for which we approached CWPRS. When we approached CWPRS, their team came to site, had a stockwork formation site, and did the hydraulic model studies on the model of Yamuna in their premises. The studies are conducted very fast in no time, and we got the clearance as soon as we applied for it. The fifth largest river in India is the Narmada. It is also called the lifeline of Madhya Pradesh. Here is a model of the Narmada explained by a CWPRS scientist. Now you can see the flow lines here. The flow is mainly concentrating on the left side, and the right side bank is higher at about bank RL of 15 meter, and the left bank is about 78 meters. Protection works, surge tanks, tunnel intakes for pumps and power plants are studied. Like in this model study of the Sardar Sarovar project on the river Narmada in Gujarat. The Subansiri Lower Dam on the border of Arunachal Pradesh and Assam is the venue of a massive CWPRS project. The diligent CWPRS scientists are involved at every step of the research work for this reservoir and appurtenant structures. Here is a model explained by a CWPRS scientist. Last 14 years, we have done very extensive studies for these projects to optimize the layout of spillway and to fine-tune the various design parameters of spillway energy dissipator and power intake. And we are also doing the cover studies as well as the schedule of operation of gates, so that eroded material will not enter into the powerhouse tail pool. CWPRS is a unique organization which has contributed tremendously in the growth of hydro projects in the country.
The rivers also bring a large amount of sediments in their course, forcing the river to often change their course over kilometers. This complex issue was successfully dealt with by building flow embankments, afflex bunds, and barrages. Hydroelectric Mangrechu project, it is in Bhutan, 720 megawatt project. Sediment is a major problem in Himalayan region due to steep slope and fragile geology. This sediment, when it enters the water conductor system, it damages the mechanical parts and the turbines of the water conductor system. To mitigate these hazardous problems, diversion dams are provided to divert the water to the power intake, and horizontal ways are provided with a clear to the riverbed so that the sediment is easily flushed out. River flow measurements are vital for any planning and designs of water and power projects. These are done with current meters which are calibrated in CWPRS. This is a fully equipped current meter calibration system. We can see here, we can just give this number of pulse of a current meter and the data of a current meters. Once that data is downloaded to the PLC, that is the programmable logic controller. Then we have to nothing that we have to just start the button in front panel. So trolley will move automatically as per the given system. Once we know the discharge or the volume of a water present in a particular area, water management policy or any type of study, hydraulic studies can be carried out. Canal automation in CWPRS. Here we have a 180 meters long model canal which is fully remotely controlled and monitored. All the gates in this canals are automatic gates, means they can be remotely controlled and monitored from a distance. As the river joins the sea after running its course on the land, a whole new area needs to be explored. The CWPRS offers a surfeit of expert solutions, providing hydraulic structures like breakwaters, jetties, and berths required for the facilities. We are on physical model of Mumbai port at CWPRS. Presently, we are looking at the Apollo Bandar at Bombay port. On the other side of it, we are having a naval dockyard which was built for the Indian Navy. Now we are able to see the various working facilities which are available at the Butcher Island, wherein the various types of ships which are bringing the oil to the Mumbai area are worked. There are about 3 jetties very close to the Jawar Jet. For the Jawaharlal Nehru port, the container terminals are there, and the alignment of these container terminals is decided through the model study. New Mangalore Port. This port, on the western coast of India, is an artificially developed lagoon type of harbour under development for the last 50 years. The CWPRS is involved at all stages in the development of this model. Systematic studies for comprehensive disaster management have been a regular feature at the CWPRS. Here is a model explained by a CWPRS scientist. Used for hydraulic design of coastal structures such as breakwater, grants, seawalls, for development of ports and coastal protection work. The objective of this development studies are mainly for stability of the coastal structure. Initially, conceptual design of these structures are worked out empirical method, and suitable armor units are used. Example: tetrapod, acropod, gondolas, stones, etc. Internationally, the CWPRS footprint has spread its wings far and wide. Pasir Gudang Power Station, Malaysia, Port of Singapore, Southern Jaw Spillway in Burma, and Trishul Project in Nepal have based their projects on the fruits of research concluded at CWPRS. I'm sure
CWPRS scientists will continue to provide optimum solutions to future challenges in water and power sector and support designers and planners of Central Water Commission for all times. The calculation of the flow in hydropower plants is measured at the CWPRS, which has the largest capacity of flow meters in India. Calibration of flow meters, CV testing of walls, and head loss of filters is also calculated with high-end precision. This is the Structural Modeling and Analysis Department. The laboratory is the heart of CWPRS. Here, high-quality instruments and equipment offer Team CWPRS the cutting edge and the much-needed vigor to continue their remarkable research for scientific progress of the community in general and the nation at large. In the geotechnical engineering division, we test soil properties to undertake the analysis of safety and stability of structures like earth dams, rock, then hill slopes, and coastal structures like breakwater and their foundations. Remote Sensing Application Center. This division has 13 workstations and looks into coastal erosion and river bank line detection. Advanced software equipment makes the complex calculation a definable reality. Demonstration room. The monumental work carried out by the CWPRS scientists and engineers is made available to visitors. The hydraulic projects through hydraulic modeling are on display at the venue. The room creates general awareness of the capabilities of the CWPRS team through the display of mini models and mirrors. CWPRS's standing as a premier institute of its kind in the world. The present challenges of river pollution and frequent drought in the backdrop of climate change requires extensive research and solutions. The CWPRS scientists would require to revitalize them or reorient themselves with acquiring state-of-art knowledge, technologies, and fulfill the mandate to provide optimal solutions for achieving sustainable development goals in the changing climatic conditions. CWPRS undertakes studies for micro-earthquake surveillance, where a network of micro-earthquake recorders, and also known as seismographs, is established at the dam site. The data is analyzed to get the magnitude and location of the earthquake events. Then we have vibration engineering, then non-destructive testing of civil structures, the non-destructive testing of masonry structures like it. Now here you can see where the instrument used for control blast studies, where we have to excavate for various purposes, for dam foundation, for nuclear powerhouse sites, and other things where we have to see the safety of the structure surrounding this blasting site. So we recommend them blasting patterns for safety of structure. This basin is there where actually containers are going to drop, and these breakwater structures have been tested in the model. And just now we are doing the studies for dry bulk cargo tender of Tikra for the Kandra Port Trust, and we are trying to reproduce the waves from WSW direction, which is the predominant directions, and we are studying the wave triangulability aspects for the alignment of this dry bulk jetty. This is a mathematical model for simulation of wave propagation inside the harbor. Here you can see that the model simulates all the important processes such as diffraction at the tip of a structure, that is turning of these waves, then reflections from these harbor boundaries, then refraction that takes place due to the changes in the water depth. The CWPRS is taking every step to help the country meet its need for basic and applied research in water resources, power sector, and coastal engineering. Central Water and Power Research Station, that is CWPRS, is the apex research and development institute in water and power sector. Almost all important irrigation, hydro
water supply and navigation and ports projects have imprints of this institution, owing to its receptivity towards incorporating new technologies with the changing times. The CWPRS journey has continued ceaselessly over a century, earning it the stature of a world-class water and power research station. For CWPRS, the glory of the completion of 100 years is only the stimulus needed to maintain the lofty standards we have always adhered to. We are upgrading ourselves for becoming center of excellence in testing, calibration and training of hydrometeorological and water quality instruments under National Hydrology Project. We are also undertaking systematic studies for river rejuvenation, for prioritizing actions for optimum results. Disaster management planning, integrating inundation modeling with disaster management action plans, and dissemination of traditional water wisdom through development of appropriate models for upscaling all across the country are the priorities for us. A well-equipped library at the CWPRS is a guiding light for the research team and the institute. As you know, that United Nations has adopted Sustainable Development Goals for ensuring access to water and sanitation for all by 2030, and CWPRS, being the apex research and development institution in water resources, has taken upon itself the onus of undertaking applied research in all related aspects and provide implementable solutions to the country. The CWPRS management provides an ideal support system for the hard-working scientists and research workers by offering quality recreation and bonding facilities. A core team of dedicated researchers, including engineers, scientists, technical, and other support staff at CWPRS, committed to the noble cause of nation building through scientific advancement, means the world to India's progress. As we relentlessly forge ahead, Avira, 100 years and beyond, Athak, service through research, Atulia, incredible CWPRS. दिसलं का व्यवस्थित? हो, दिसतं सगळं. ऐकू आलं आणि दिसलं पण चांगलं. चांगलं दिसतं ना? हां. तेच म्हटलं की तर हे सगळं ज्या गोष्टी आहेत त्या खूप CWPRS मध्ये जे काम केलेलं आहे त्यातल्या थोड्या त्यांनी कलेक्ट केल्या. तर तुम्हाला जर हे हवं असेल तर मी CWPRSचं एक आत्म टूर असं त्यांनी एक केलंय. तर ते तुम्हाला जर बघायची इच्छा असेल तर एक 5च मिनिटाचं आहे ते प्रेझेंटेशन. तर ते तुम्ही CWPRS आतून कसं दिसतं म्हणजे तुम्हाला जरा बघायला मजा येईल. कारण 500 एकर लँड आहे आणि त्याच्यामध्ये ही सगळी मॉडेल्स आहेत. तर त्याच्यामुळे तुम्हाला मी ते प्रेझेंटेशन दाखवते.
तर अशा सगळ्यांना दिसलं व्यवस्थित? या छान दिसलं सगळं. हा, म्हणजे अशा निसर्गरम्य वातावरणात भारतातल्या अनेक प्रकल्पांवर काम करताना, काही डेव्हलपमेंट करताना खूप मजा आली आणि खूप खूप आम्हाला शिकायला मिळालं मुख्य. आणि या संस्थेत आल्यामुळे एक वेगळंच आणि न पाहिलेलं जग उलगडलं आणि या संशोधनात एक खारीचा वाटा उचलता आला. तर त्या म्हणजे रामायणातील या खारीचा उल्लेख केला तर गंमत म्हणजे रामसेतू जो आहे तो जगातलं समुद्रातलं पहिलं कन्स्ट्रक्शन आहे, समुद्रातला ब्रिज. आणि त्यावेळेला जे नल आणि नील हे सुग्रीवाचे वानर होते, तर ते कोस्टल इंजिनियर्स असंच म्हणायला लागेल. त्याच्यामुळे हे सगळं आता जे आपण नवीन डेव्हलप बघतोय तर त्याची बीज आपल्या भारतामध्ये अनेक हजारो वर्षांपासून आहेत. आणि या प्रेझेंटेशनसाठी मला व्हिडिओज, पॉवर पॉइंट्स, फोटोज, स्लाइड्स ज्यांनी उपलब्ध करून दिल्या त्यात डॉक्टर वर्षा भोसेकर आमच्या डायरेक्टर, माजी डायरेक्टर, श्री कुदळे असिस्टंट डायरेक्टर, प्रयाग सर, जोशी सर आणि माझी छोटी कलिग लता गुप्ता यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि सुषमानी खूपच अभ्यासपूर्ण प्रास्ताविक केलं, तिलाही खूप खूप धन्यवाद. तुमच्या सर्व मैत्रिणींच्या प्रोत्साहनामुळे आणि विशेषतः मेधाच्या उत्तेजनामुळे मी हे प्रेझेंटेशन केलं, तर तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. तर तुम्ही आता माईक अनम्यूट करा, व्हिडिओज पण तुमचे चालू करा आणि तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर जरूर विचारा. संध्या, मला एक प्रश्न होता की ही इतकं हे फॅसिलिटी महत्वाचं काम करतेय आणि जगभर तिचे प्रतिसाद उठले, अशी दुसरी कम्पेरेबल फॅसिलिटी आहे का की ऑर्गनायझेशन आहे का की आपल्या एशियामध्ये का आपली एकटीच अशी आहे अजून सुद्धा? एस्कॅप रिजन आपली एकच आहे, एवढे मोठी लँड असलेली आणि पाण्याची, म्हणजे जगात सुद्धा कुठे नसेल. मला वाटतं फक्त जॅक्सन म्हणून ऑर्लँडो म्हणजे स्टेट फ्लोरिडा तिथे एक लॅब आहे, परंतु इथे कसं अनेक गोष्टींवरती संशोधन होतं. तशी मला वाटतं जगातली एकमेव लॅबोरेटरी असेल ज्याच्यामध्ये सर्व स्टडीज म्हणजे सिस्मिक आस्पेक्ट आहेत, सगळेच आस्पेक्ट स्टडी केले जातात. आणि आपल्याकडे कसं आहे, इतकं व्हेरिड हे आहे की हिमालयन रिव्हर्स आहेत, बाकीच्या देशामध्ये एवढी व्हरायटी नसते. आणि समुद्र किनारा जो आहे आपला, ते इतकी पोर्ट्स डेव्हलप झाली आहेत की त्या पोर्ट्सना म्हणजे त्या डेव्हलपमेंटमध्ये सिव्हिल रिपेअर्सचा खूप खूप मोठा वाटा आहे. आणि नवीन नवीन आपली पोर्ट्स तयार केली गेली, कारण जुनी जी पोर्ट्स आहेत पहिली, आता मुंबई पोर्ट आहे, तर त्याला ते जे म्हणजे पोर्ट्स कशावरनं त्यांचं हे ठरतं इफिशियन्सी, की जितके जास्तीत जास्ती ते उतरवून घेतात माल म्हणजे टनेज, त्याच्यावरती त्याची इफिशियन्सी ठरते. तर अक्षरशः म्हणजे समुद्रामध्ये मी काही माझ्याकडे स्लाइड्स आहेत, इतके ओळीनी जहाजं उभी असतात आणि त्यांना 4 ते 5 तासात ते सगळं अनलोड करायचं असतं मटेरियल. त्याच्यामुळे तुमचं बंदर किंवा पोर्ट ते एफिशियंटच पाहिजे, त्याच्यामध्ये गाळ साठला तर वेळ लागणार. आणि त्या प्रत्येक तासाला त्यांना अनेक लाखो रुपये मोजायला लागतात त्या शिप्स जे येतात ते, त्याच्यामुळे इफिशियंट ते असावंच लागतं. आणि त्याच्यामुळे ही ते प्रॉब्लेम्स तयार होतील तर ते CWPRS रिफर केले जातात. नंतर काही नेव्हल पोर्ट्स तयार केली, म्हणजे CWPRSनी नेव्ही स्ट्रेंथन करण्यासाठी कारवार आणि इकडे विशाखापट्टणम या साईडला पोर्ट्स डेव्हलप केली. आणि त्यावेळी तिथे बरेच स्टडी झाले, ती सिक्रेट पण आता ती ओपन नेव्हीसाठी खूप स्टडीज झाले, फिशरीज स्टडीज झाले. तर असं वेगळ्या वेगळ्या प्रकारे म्हणजे जे आपल्याला माहिती असतं समुद्रात काय चालतं, तर ते त्यामुळे आम्हाला कळलं. मी विचारू का? विचार. बऱ्याच वर्षापूर्वी त्सुनामी आली होती बघ मद्रासच्या कोस्टवर वगैरे. हो हो हो. तर मग त्याचा आपल्याला अंदाज आधी आला होता का, किंवा किती आधी? नाही ते तेवढं हे नाही येऊ शकत. आणि ते नुकसान समजा आपल्याला आधी त्याची काही वॉर्निंग कळली, तर किती वेळात आपल्याला ते नुकसान होणार निदान कमी तरी करता येईल, किंवा असं काही? कसं आहे ना, त्सुनामी किंवा अर्थक्वेक
या गोष्टी अनप्रेडिक्टेबल आहेत. आणि आता तो ब्रीडर एवढा मोठा 5 ब्रीडर रिएक्टर म्हणजे ॲटॉमिक रिएक्टर तो कुठे हलवणार तुम्ही? तुम्ही कुठे चालवू शकत नाही, कारण तर फक्त तिथे आतले जे लोक होते काम करत होते खाली म्हणजे ते विहिरीसारखं असतं बरंच, म्हणजे बरीच फूट 50-60-100 फूट असं खोल असतं आणि त्याच्यामध्ये ते ब्रीडर रिएक्टर बसवतात. फक्त एका माणसाने बघितलंय काहीतरी अनयुज्युअल आहे आणि त्यांनी फक्त त्यांना सांगितलं की पो, त्यांच्या भाषेत तमिळ भाषेत पो म्हणजे पळा. तर ते सगळे लोक घाईघाईने येतात ते आणि त्याच्यानंतर एक 5-10 मिनिटात संपूर्ण भरून गेले ते रिएक्टर. तर तुम्ही त्याला काय म्हणतो त्याला तुम्ही काय काही गोष्टी कशा तुम्ही वाचवणार जर घरं असतील, मग तुम्ही सामान किती वेळात हलवणार? म्हणजे असं अननॅचरल डिझास्टर खोल समुद्रामध्ये ती त्सुनामी आली होती. तर नंतर त्याच्यावरती चाललं होतं की ते तुम्ही काही हे करा, सेन्सर्स बसवा, पण ते खूप त्यासारखंच आहे, earthquake सारखंच आहे थोडं. ऐकून येत मुंबई सारख्या ठिकाणी आपण बरीच जमीन रिक्लेम केलेली आहे समुद्रात भराव घालून. बरोबर. तर त्या रेक्लेमेशनला ही एवढी जमीन किती रिक्लेम करता येईल आणि त्याचा संभाव्य धोका याचा आधी विचार केला जातो का? आणि कारण करा म्हणजे जमिनीवर आता उंच उंच बिल्डिंगांना मग कुठे करप्शनच्या मुळे वगैरे मग त्यांना धोका निर्माण होतो आणि मग कुठल्यालाही परमिट दिलं जातं. तसं याच्यामध्ये आपल्याला काही माहिती आहे का? माहिती जास्त आपण मुंबई मॉडेल तर बरीच वर्ष आहे आणि ते रेक्लेमेशनचे स्टडीज आपल्याकडे केले जातात आणि रेक्लेमेशनमुळे अजून तरी ते टिकलंय, पण नाहीतर इरोजन म्हणून ते ब्रेक वॉटर किंवा जे सेफ्टी वॉल्स करतात ना तर त्याच्यासाठीच बनवतात ते, की ते जे रेक्लेमेशन आहे ते वाहून जाऊ नये किंवा त्याला समुद्राच्या लाटांमुळेच ते जास्ती ढासळतं ना. मरीन ड्राईव्हला तुम्ही बघितलं आता डोलच दाखवले मी तुम्हाला, तर ते मरीन ड्राईव्हचं ते आहे ते हे होऊ नये, काय म्हणायचं, डिस्ट्रॉय होऊ नये म्हणून तरी सगळ्या कन्स्ट्रक्शन समुद्रात केल्या जातात. संध्या आता हे जे सगळे मॉडेल्स म्हणजे तू दाखवलीस तर प्रत्येक धरण किंवा कुठलाही प्रोजेक्ट करताना त्याचं असं फिजिकल मॉडेल केलं जातच का? का आता सिम्युलेशन वरतीच बऱ्याचशा गोष्टी होतात? म्हणजे आपण म्हणजे ती मॉडेल्स आपण करतो कारण त्याच्यामुळे काय होतं की खूप पैसे सेव्ह होतात आणि बऱ्याच वेळेला मॅथमॅटिकल सिम्युलेशन आणि फिजिकल याच्यामध्ये फरक पडतो. कारण मॅथमॅटिक्स मध्ये काय होतं ते सॉफ्टवेअर वापरतात आणि खूपदा कुठेही ते रिझल्ट जात असतात आणि आमचं कसं आहे आम्ही अगदी हार्डकोअर फिजिकल मॉडेल आहोत, त्याच्यामुळे आम्ही ते डोळ्यासमोर दिसल्याशिवाय इतकी वेव येते असं ते आमचं म्हणजे फारच काय म्हणायचं मॅथमॅटिकल मॉडेल स्टडीज आता बरेच होतात, परंतु समूहवर्ध आधार फिजिकल मॉडेल पण त्याचं इक्विव्हॅलेंट केलं जातं. दोन्हीचा हे घेतला जातो म्हणजे कंपॅरिझन करून फायनल, कारण स्ट्रक्चर्सना एवढी माहिती असतात, अनेक कोटी म्हणजे 1000 कोटी 2000 अशी असतात आणि त्याला जर धोका झाला तर खूप प्रॉब्लेम्स, म्हणजे देशाचं नुकसान पण आहे, संपत्तीचं नुकसान आहे. तर त्याच्यामुळे ते आणि कितीतरी कमी खर्चामध्ये तुमचं मॉडेल होतं आणि त्याचं सोल्युशन तुम्ही त्यांना देता. आणि त्याच्यामुळे हे डॅम्स वगैरे सगळ्या साईड्स आहेत ना, म्हणजे हिमालयातले डॅम्स किंवा सगळे म्हणजे डॅम्स आपल्या इथे बहुतेक त्याचे आहेत मॉडेल्स करणं हे मस्ट आहे रिस्क लेवल कमी करण्यासाठी. नक्की, म्हणजे मॉडेल सेल्स मिलियन, नाही तर तुम्ही एकदम जर धरण बांधायला घेतलं तर ते कुठल्या लोकेशनला बांधायचं हे पण त्याला एक महत्व असतं, किती अँगलला बांधायचं, हाईट किती पाहिजे, कारण तुम्ही काय हाईट जेवढी वाढवाल तेवढं पाणी जास्ती साठणार आहे, दॅट इज ट्रू. परंतु 1-1 इंच वाढवायला तुम्हाला अनेक हजार कोटीचा खर्च होत असेल तर मग दॅट इज नॉट युजफुल ना. त्याच्यामुळे ती ऑप्टिमम लेवल सुद्धा तुम्हाला मेंटेन करायला लागते. इथे हुवर डॅम जो आहे अमेरिकेत,
तर आपलं CWPRS नी कन्सल्ट केलं होतं हुवर डॅमच्या कन्स्ट्रक्शन मध्ये. दे प्लेड अ बिग रोल असं मला माझे आजोबा सांगत होते. हो का? हो, नाही. असेल, असेल. या दॅट इज समथिंग वर्थ लुकिंग इन टू, आय थिंक. हा. सुषमा ऐकून ये, तुझा माईक म्यूट होतो. लगेच माईक बंद करते अगं, त्यामुळे हा बोल. हा बोल. हे आता सरकारी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत गेल्यामुळे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर असतं तर हे अजून फुललं असतं का? कारण सरकारी याच्यामध्ये जास्त प्रोसिजर आलं त्याला आणि पुष्कळ त्याला वेळ थांबायला लागणार वगैरे असं. नाही, कसं आहे माहितीये का, की हे एवढं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं म्हणजे आता किती मोठं आमचं ऑफिस आहे, त्याच्यामुळे एवढी प्रचंड मॉडेल्स आपली तयार करू शकतात, ती तशीच राहतात, ती काही डिसमेंटल करत नाही. आणि मुख्य गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन नो प्रॉफिट नो लॉस त्याच्यावर चालतं. त्याच्यामुळे कदाचित जर खाजगीमध्ये गेलं तर त्याची कॉस्ट वाढू शकेल. आणि त्याच्यामुळे ते म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडरच आहे अजून तरी. पण मग डिसिजन मेकिंग मध्ये वेळ जातो किंवा काही काही गोष्टींना बराच वेळ लागतो, असं काही होऊ शकतं? नाही, कसं असतं की आता आम्हाला फंडिंग देतात त्या कोणत्याचा पारादीप मॉडेल आहे समजा तिकडे ईस्ट कोस्टला, तर ते आपल्याला फंड्स देतात आणि मग त्यांचं कंटिन्युअस आपल्याला रिपोर्ट द्यायला लागतात की तुमचं कुठपर्यंत आलं, काय झालं. त्याला टाइम लिमिट असते आणि काही वेळेला जर ती टाइम लिमिट आहे तुम्हाला पेनल्टीज पण असतात. त्याच्यामुळे CWPR डेडलाईन असतात आमच्याकडे. म्हणजे गव्हर्नमेंट जर असलं ना तरी डेडलाईन असतात, कारण हे कन्स्ट्रक्शन करायचं असतं ना, म्हणजे वर्षानुवर्ष आपलं पडून राहिलं असं होऊ शकत नाही. तिसरी गोळी कुठे? मला तुला एक विचारायचं होतं संध्या, की आता फॉर एक्झाम्पल एका नदीच्या साठी आपण जे मॉडेल केलं यमुना, आवाज गेला. हा सॉरी. सो हे आपण म्हणजे प्रोजेक्ट नर्मदा नदीचा किंवा कोसी नदीचा तुम्ही मॉडेल्स वगैरे तयार करता, तर एकदा मॉडेल तयार केल्यावर त्या मॉडेलचा तुम्हाला दुसऱ्या कुठल्या नदीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला किंवा मॉडिफिकेशन करून उपयोग करता येतो का? नाही, पुन्हा सगळं कम्प्लिटली, बिकॉज इट्स अ कम्प्लिटली न्यू सिच्युएशन. कारण प्रत्येक नदी वेगळी आहे, युनिक आहे. म्हणजे तू नर्मदा, हा तिथले म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर वेगळे. आता हिमालयातल्या नद्यांचा केवढा स्लोप असतो, म्हणून जर ते काही मॉडेल्स बघितली तर ती स्लोप आहेत त्याला आणि त्याच्यावरनं पाणी जातं. त्याच्यामुळे तसं यमुना रिव्हर तुम्ही बघितली फ्लॅट आहे आणि यमुना दिल्ली आहे, त्याच्यामुळे ती सरफेसवर आहे, त्याच्यामुळे ते मॉडेल वेगळं. आणि इतकं मोठं ऑफिस आहे की तिथे ती मॉडेल तयार करून परत जर कधी प्रॉब्लेम आला तर ते मॉडेल तुमच्याकडे रेडी असतं, म्हणजे तुम्ही ते डिसमेंटल नाही करत. तुला एक विचारायचं तर आणखीन एक प्रश्न माझ्याकडनं शेवटचा, की आता सध्या म्हणजे सगळीकडे आपण लिमिटेड रिसोर्स, आता पाणी हा रिसोर्स खूप कमी होत चालला आहे, त्याच्यावर डिमांड खूप वाढत चालली आहे पाण्याच्या ज्या. आणि दुसरं म्हणजे पोल्युशनचा मोठा फॅक्टर आहे आणि एकूणच सगळे एन्व्हायरमेंट, क्लायमेट वगैरे सगळं बदलत चाललं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करणं हे इज गेटिंग टू बी मोर अँड मोर चॅलेंजिंग असं मला वाटतं. तुला काय वाटतं त्याविषयी साधारणपणे? हो बरोबर आहे, कारण आता ग्लोबल वॉर्मिंग आहे, त्याच्यामुळे हिमालयातल्या नद्या खूप वितळतात. म्हणजे आणि म्हणून आता हिमालय आपल्याकडे खरं ऍक्च्युअली आत्ताच्या आता काळामध्ये ना हिमालयन रिव्हर्स वरती खूप रिसर्च झालं. म्हणजे अगदी सुबनसिरी डॅम किंवा त्रिशुली डॅम, याच्यामध्ये पाणी अडवा, कारण इतके वर्ष ते समुद्र हिमालयातलं पाणी अडवत नव्हते जास्ती, कारण तो सगळा रिजन आहे तो सिस्मिक आहे, म्हणजे भूकंप हे आहे. त्याच्यामुळे तिथे आधी तो सगळे स्टडीज करून मग ती हे आपण खूप रिसोर्सेस रिस्टोअर केलेत खूप. म्हणजे आपल्या देशात जवळजवळ 1400 डॅम्स आहेत, 1400 काय जास्तीच असतील, आणि त्यातली 700 डॅम महाराष्ट्रात आहेत फक्त. आश्चर्य म्हणजे पाकिस्तानामध्ये पाणी जाणं आणि त्याचं थांबवणं याच्यावरही सिंधू नदीबद्दल बराच मध्यंतरी म्हणजे आत्ता सुद्धा एक गेल्या वर्षीपर्यंत वादविवाद चालला होता की तिकडे आपल्या नदीचं पाणी जाते आणि बरंच जात आहे आणि आपल्याला कमी मिळते. अगदी. तर त्याच्याबद्दल काही होत आहे? पण कसं आहे तो काय कुठला सिमला करार जो आहे त्याच्या
प्रमाणे किती पाणी पाकिस्तानला द्यायचं आणि किती पाणी इंडियाने ठेवायचं हे ठरलेलं आहे. पण आता बऱ्याच वर्षामध्ये कसं झालं की ते काही पाळलं गेलं नाही. त्याच्यामुळे बरंच पाणी पाकिस्तानात गेलं. त्याच्यामुळे पाकिस्तान अत्यंत सुजलाम आणि सुफलाम आहे. तिथे अत्यंत उत्कृष्ट क्वालिटीचं सगळं तयार होतं. आणि पण आता मात्र मोदी गव्हर्नमेंटमध्ये त्यांनी तो करार बरोबर करून आता बऱ्याच नद्या किंवा सतलजवरती आहेत डॅम्स तयार केलेत आणि ते करू चालले कन्स्ट्रक्शन. त्याच्यामुळे ते बरोबर प्रॉपर युटिलायझेशन पाण्याचं होईल. तो करार जो आहे ते आणि आपल्याकडे सगळ्या नद्या हिमालयात उगम पावतात आणि सगळ्या नद्या पाकिस्तानात जातात. सप्तसिंधू जे म्हणतात ना, पण काही त्याला आता इलाज नाही. पूर्वी पाकिस्तान हिंदुस्थानचाच भाग होता. त्यावेळेला काही कधी कोणाच्या मनातच नाही आलं ना. म्हणजे असं हिंदू कोश म्हणूनच त्याला हिंदू आणि हिंदुस्थान म्हणजे अफगाणिस्तान मध्ये पण तिकडेच आहेत. बरोबर. म्हणजे सगळे एकमेकांना जोडलेलेच होते. फाळणीनंतर हा प्रश्न आला म्हणजे काही आलाच नव्हता. ऍक्च्युअली फाळणीनंतर कराची बंदर पाकिस्तानात गेलं आणि कराची उत्कृष्ट बंदर आहे. म्हणजे कराची, मुंबई ही उत्कृष्ट नॅचरल बंदर आहेत. बाकीच्या बंदराला काय होतं, उजवीकडच्या म्हणजे ईस्ट कोस्टचे जे आहेत ना, विशाखापट्टणम, कलकत्ता यांना खूप हिमालयन नद्या गाळ आणून टाकतात आणि गाळाने ती बऱ्याच वेळेला पोट निकामी होतात, अनयुजेबल. तर तसं या नाही. पण आपल्याला कराची पाकिस्तानला गेल्यामुळे आपल्याला कांडला डेव्हलप करायला लागलं गुजरातमध्ये. ते डेव्हलप केलेलं आहे कांडला. तर त्या डेव्हलपमेंटसाठी आमच्याकडे कांडलाचं मॉडेल आहे ना ऑफिसमध्ये. त्याचे सगळे टाईल्स म्हणा, व्हिडिओज म्हणा जनरेट करून ते कुठल्या पोझिशनला करावं, इश्युरीवर, म्हणजे अशा काही काही गोष्टी निर्माण केल्या गेल्या. बरेच कोर्स निर्माण केले गेले. संध्या, एक मॉडेल तयार करायला साधारण किती काळ लागतो? साधारण एक 3-4 महिने, 5-6 महिने. तुम्ही मजूर जास्ती लावले तर म्हणजे काही वेळेला आम्हाला जर अडचण आली की इथले लेबरर्स कमी पडतात तर आम्ही साईटकडनं ते लोक आम्हाला पुरवतात आणि म्हणजे त्याच्यावरच अवलंबून असतं शेवटी की ते कसं कन्स्ट्रक्शन करणार. पण लवकर होतं. 3-4 महिन्यात मॉडेल तयार होतं. फार कॉम्प्लिकेटेड असेल तर 5-6 महिने लागतात आणि मग त्याच्यानंतर स्टडी सुरू होते. पण मग पाण्याची व्यवस्था मॉडेलसाठी कुठून करते? मी मगाशी दाखवलं ना, पाण्याचे कॅनॉल्स आहेत ना आमच्या इथे आणि खडकवासला धरणातून ते पाणी आमच्याकडे येतं आणि जे मॉडेल आणि त्याला आम्हाला म्हणजे रोज सकाळी एक पाण्याची चिठ्ठी जाते आणि ते पाणी असतं त्याच्यासाठी आम्हाला पैसे द्यायला लागतात DWPS. त्याच्यामुळे आवश्यक असेल तेव्हाच ते पाण्याची चिठ्ठी जाते आणि तुम्हाला पाणी मिळतं. तुमच्याकडे पाण्याचे स्टोअर करायला वॉटर टँक्स असतील या प्रोजेक्टसाठी ऑलरेडी? नाही तसं नाही. नाही. खडकवासला धरणात डायरेक्ट कॅनलमध्ये पाणी डायरेक्टली येतं. ओके. तुम्हाला टँक मधलं पाणी किती फ्लोनी आणि कसं येणार ना, किती छोटं असतं ते पाणी. त्याच्यामुळे ते पाणी येतं, सर्क्युलेट होतं, नंतर ते परत खडकवासला डॅम मध्ये रिटर्न जातं. आमच्याकडे मोठी पंपिंग सिस्टीम आहे. ते वॉटर खेचण्यासाठी पंपिंग सिस्टीम आहे आमच्याकडे खडकवासला धरणाजवळ. पण मग तुम्ही वापरत असलेल्या पाण्याच्या म्हणजे त्या दिवसांमध्ये शहराचा पाणी पुरवठा कमी करणं किंवा नाही अगदीच अच्छा, त्या मनाने कमी लागतं. अगदीच थोडं म्हणजे काहीच नाही ते म्हणजे निग्लिजिबल आहे. आणि तुम्ही ते कॅनल मगाशी मी तुम्हाला दाखवलं, दिसला का नाही मला माहिती नाही शिरोली टेरेस मधला, तर त्याच्यात आणि ते पाणी रिटर्न पण जातं खडकवासल्याने. परत डॅम मध्ये परत जातं ते पाणी वापरलं ना परत जातं. खूप छान माहिती दिली संध्या. मला हे काही माहितीच नव्हतं. म्हणजे एवढं वार आहे. खूपच छान. आवडलं. आणि मॉडेल्स पण बघण्यासारखे आहेत. ऑफिस मी 2-3 वेळा पाहिलंय. खरंच छान आहे. आपल्याकडे ना म्हणजे आता गेल्या 2 वर्षात नाही पण एक ओपन हाऊस डे म्हणून असतो. त्यावेळेला एनीबडी कॅन कम अँड व्हिजिट. आणि त्यावेळेला काय करतात, सगळी मॉडेल्स काही आमची नेहमी रनिंग नसतात पण त्या दिवशी बरीचशी मॉडेल रनिंग ठेवतात लोकांना बघायला म्हणून. हा केव्हा असतो साधारणपणे ओपन डेज? कुठल्या महिन्यात? कसं काही नाही? जनरली सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये असतो कारण तसं ऊन असतं त्याच्यामुळे लोकांना मग फिरता येतं. फार ऊन शाळांच्या ट्रिप्स ठेवायला पाहिजेत ना. येतात भरपूर म्हणजे आता गेली 2 वर्ष करोनामुळे झाला नाही पण आमच्या ऑफिसमध्ये दरवर्षी ओपन हाऊस डे असतो. आणि खूप पुढच्या वेळेला ओपन हाऊस असलं की मला आम्हाला कळवशील का केव्हा तरी? हो नक्की मेसेज टाकशील का?
तुला कळलं की हो का? हो करेन ना. त्याची म्हणजे public- निदान इतक्यात जे कोण आहेत त्यांना तरी जाऊन बघून या. हो, हो. बघून ये. आणि एरवी कसं आहे, समजा जर तुम्हाला बघायचं असेल ना, तर मला जर सांगितलं तर आपण अरेंज करू एखादी, आणि ट्रिप आपण CWPRS मध्ये नक्की करू शकतो. म्हणजे सगळी मॉडेल रनिंग नसतील त्यावेळेला, परंतु काहीतरी बघता येईल नक्कीच. म्हणजे चालेल. संध्या, चला तुझं कौतुक करावं तेवढं. खरंच संध्या हो. खूपच छान गं. म्हटलं तसं खूप वेगळा विषय झाला आणि खूप इंटरेस्टिंग झालं. खूपच छान. ठिकाणी तुला काम करायला मिळालं, भाग्यवान. एक तऱ्हेने तू अजूनही फ्रेश दिसतेस, याचं कारणही तेच असेल की आमच्या ऑफिसमध्ये ना, म्हणजे असं इतकी झाडं आणि इतके प्राणी, म्हणजे ससे होते, मोर होते, साप तर होतेच, मुंगस होती. त्याच्यामुळे ते पण एक आमच्या इक्विपमेंट काढायला गेलं टेस्टिंगसाठी की अहो तिथे मॅडम साप आहे. झालं, थांबलं आमचं सगळं. तो सापवाला माणसाला बोलवायचं. आमच्या ऑफिसमध्ये ते साप पकडणारे पण उत्साही लोक होते. मग ते येणार, मग तो साप पकडणार, असं ते प्रोसिजर असायचं. त्याच्यामुळे एक जरा वेगळंच, आणि इतक्या प्रकारचे डॅम्स, इतक्या प्रकारच्या नद्या, आणि इतकंही सगळं आम्हाला, आपलं इतकं संशोधन चालतं पुण्यापासून जवळ, ते खूप लोकांना माहिती नसतं. तर म्हणून मला असं वाटलं की आपल्या मैत्रिणींना सांगावं. नाही, खरंच छान झालं संध्या. आम्हाला पण समजलं सगळं. आणि ही कशी वर्ल्ड क्लास फॅसिलिटी आहे, आणि त्याचा कित्येक देशांना फायदा झाला आणि होत राहील पुढे. इट्स अ व्हेरी युनिक फॅसिलिटी. नाही, ते जोगळेकर सांगितले ते मेधाचे कोणी आहेत का? आणि ते 1948 पासून 58 पर्यंत ते डायरेक्टर होते, आणि त्यांना पद्मश्री मिळाली. पद्मश्री मिळालेली आहे. म्हणजे आमच्या CWPRS मध्ये 2 डायरेक्टरांना पद्मश्री मिळाली, त्यात डॉक्टर जोगळेकर आणि डॉक्टर तारापूर. तर त्या दोघांना पद्मश्री इथल्या कामाबद्दल मिळाली, आणि जोगळेकरांच्या काळातच CWPRS हे नाव पडलं. त्याच्या आधी बरीच नावं होती, वॉटरवेज, इरिगेशन, अशी बरीच 5-6 नावं बदलली, आणि फायनल 1951 साली CWPRS हे नाव आलं, आणि ते अजूनपर्यंत आहे. छान झालं संध्या, खूप थँक्यू तुम्हाला सगळ्यांनाच. संध्या, खरंच खूप अगदी मनापासून आवडलं. एक वेगळी माहिती सगळी मिळाली आम्हाला. नाही, या ग्रुपमुळे खरंच खूप छान छान प्रोग्राम्स होत आहेत सगळे. आपल्या म्हणजे आपल्या कसं रोजच्या जीवनाशी निगडीत आहेत ना गोष्टी. संध्या, तुला जमलं तर YouTube वर टाकशील का? जेव्हा जमेल तेव्हा टाकणार आहे ना मी. टाकणार आहे, रेकॉर्डिंगला लावलंय. फक्त मध्ये मध्ये काहीतरी जरा प्रॉब्लेम आला, तुम्ही म्हणलात तर. जरा खूप आवाज येत होता. ते जरा ते मी टाकते, डिलीट कर. तो पार्ट डिलीट करते आणि मग एडिटिंग करून टाकते. करून घाल. आता बंद करूया. हो चालेल. आवडलं ना सगळ्यांना? धन्यवाद. म्हणून मी हॅलो संध्या, जरा माहिती जमवली एवढी. संध्या, मला अगं थोडा उशीर झाला यायला, जरा थोडं गडबडीत होते त्यामुळे मला ऐकायला नाही मिळालं. पण तू आधी जे पाठवलं होतंस ना, ते त्यातलं काही भाग, त्यामुळे ते थोडी कल्पना होती आपल्या आधी गप्पा झाल्या त्या या विषयावर, त्यामुळे ते आहे माझ्याकडे सगळं. मी आता हे टाकते ना, एक काय म्हणायचं, युट्यूबचा व्हिडिओ टाकते, प्रोग्राम.